बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता कृषी विषयक महत्त्वाच्या झटपट बातम्यांचा आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून. लाखांदूर तालुक्यातील बोथलीमध्ये 4 एकरातील धानाचे पुंजणे अज्ञातांनी जाळल्यानं शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय. तर भात पिकाची कापणीनंतर त्याचं पुंजणे हे जमा करून ठेवले होते. तर अज्ञात व्यक्तीनं या धान पुंजण्याला आग लावून पेटवून दिल्याची घटना घडली आणि यात संजय ढोरे या शेतकऱ्याचं 3 लाख रुपयांचं नुकसान झालंय. यंदाच्या खरीप हंगामात 21 पेक्षा जास्त दिवस पावसानं ओढ दिल्यानं शेतकरी संकटात आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या निकषानुसार 25% आगाऊ भरपाई देण्याच्या आदेशाला विमा कंपन्यांनी दिलेली आव्हानं फेटाळून लावली आहेत आणि त्यामुळे बळीराजाला दिवाळीपूर्वी पीक विम्याचा दिलासा मिळणार आहे. पेरू हे फळ आवडीनं खरेदी केलं जातं, मात्र सध्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये शेतातूनच पेरूचा माल कमी येतोय. सध्या पेरूची आवक कमी झाली आणि त्यामुळे दरात वाढ झालेली पाहायला मिळतेय. तर येणाऱ्या काळात हे दर असेच राहणार असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंबोली शेत शिवारात वारंवार रोहित्र खराब होत आहे. त्याचा त्रास शेतकऱ्यांना होतोय. अनेकदा महावितरणकडे पाठपुरावा करून देखील रोहित्र दुरुस्ती होत नसल्यानं शेतकऱ्यांची पिकं आता करपायला लागली आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन रोहित्र दुरुस्तीची मागणी केली आहे. ऐन हिवाळ्याच्या सुरुवातीला सर्वसामान्यांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. दुपारच्या वेळी कडक ऊन पडत असल्यामुळे अनेकांचा कल हा कलिंगड खरेदी करण्याकडे पाहायला मिळतोय. तर सध्या एका कलिंगडसाठी 100 ते 120 रुपये मोजावे लागत आहेत. तर कलिंगडच्या फळाला मागणी वाढल्यानं दरात देखील वाढ झाली आहे. राज्य सरकारनं जे कायदे केलेत ते हिवाळी अधिवेशनात पारित करले जातील. तर राज्य सरकारनं 5 विधेयक आणलेत आणि ते कृषी केंद्रासाठी अत्यंत घातक असल्याचं मत कृषी संचालकांचं आहे. आणि या विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी अमरावतीत कृषी केंद्र संचालकांचा 3 दिवसीय संप पुकारण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील 1100 कृषी केंद्र 3 दिवस कडकडीत बंद राहणार आहेत. शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्प योजनेकडे राज्य सरकार दुर्लक्ष करते असा आरोप माजी केंद्रीय मंत्री विजय पाटलांनी केला आहे. तर राज्यातील सर्व स्टेशन परिसरात सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प झाल्यास शेतकऱ्यांना दिवसा देखील विजेचा लाभ मिळू शकतो आणि त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करावा अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री विजय पाटलांनी केली आहे. देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. तर पपईवर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळतोय. लाखो रुपयांचं उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. तर काही पपई बागांवर शेतकऱ्यांनी रोटावेटर फिरवलाय. पपई उत्पादक शेतकऱ्यांना सरकारनं आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करतायत. रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. संपूर्ण राज्यात दुष्काळ असताना राज्य सरकार केवळ 40 तालुक्यात दुष्काळाची घोषणा मान्य नाही असं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी म्हटलंय. तर राज्य सरकारनं संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करून सरसकट 10,000 रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी देखील रविकांत तुपकर यांनी केली आहे. पैठण इथं कृषी सेवा केंद्र चालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्र शासनाकडील प्रस्तावित विधेयक क्रमांक 40, 41, 42, 43 आणि 44 नुसार नवीन कायदे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ते रद्द करण्यासाठी पैठण इथल्या सर्व कृषी दुकानं बंद ठेवल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. तर 3 दिवस कृषी विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवल्यानं ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांसमोर संकट उभं राहिलंय. सरकारनं कायदे रद्द करावेत अशी मागणी कृषी सेवा केंद्र चालकांकडून केली जाते. पवन मावळात एकाच वेळी 40 गावात भात कापणीला सुरुवात झाली आहे. पण सगळीकडे भात कापणीला सुरुवात झाल्यानं मजुरांची कमतरता भासते आणि त्यामुळे शेतकरीच एकमेकांच्या भात कापणीला जात आहेत आणि भात कापणी करतायत. तर शेतात मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना दरवर्षी या समस्येला सामोरं जावं लागतं आणि त्यावर
शेतकऱ्यांनीच एकत्रित येऊन जोडणी करून कापणी करणं हाच मार्ग आहे। तर भात कापणी करण्यासाठी आदिवासी कातकरी मजुरांकडून कापणी केली जात असे, तर स्थानिक मजूर मिळत नसल्यानं बाहेरून परप्रांतीय मजूर आणून कापणी करावी लागते आणि त्यासाठी खर्चही जास्त येतोय। तर एकीकडे भाताचं उत्पन्न विक्रमी आलं असलं तरी मजुरांवर खर्च जास्त करावा लागत असल्यानं शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार असा प्रश्न हा निर्माण होतोय। छत्रपती संभाजीनगर जायकवाडी प्रकल्प गतवर्षी ऑक्टोबर अखेरीस 100% भरला होता। यंदा मात्र केवळ 45.89% भरलाय। तर म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत निम्मा देखील साठा उपलब्ध नाही आणि त्यामुळेच अनेक मागण्यांनंतर जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातील धरण समूहातून मराठवाड्यासाठी हक्काचं पाणी सोडण्याबाबतचे आदेश देण्यात आले। तर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून जायकवाडी धरणात वरच्या भागातून 8.60 टीएमसी पाणी सोडण्याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत आणि या आदेशाची तातडीनं अंमलबजावणी देखील करण्यास सांगितलंय। तर छत्रपती संभाजीनगर जायकवाडी प्रकल्प गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर अखेरीस हा 100% भरला होता आणि यंदा मात्र केवळ 45.89% भरलाय। गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून जायकवाडी धरणात वरच्या भागातून 8.60 टीएमसी पाणी सोडण्याबाबतचे आदेश दिले आहेत आणि या आदेशाची तातडीनं अंमलबजावणी देखील करण्यास सांगितलंय। जायकवाडीत आता 8.60 टीएमसी पाणी सोडलं जाईल। गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाकडून हे आदेश देण्यात आले आहेत। तर जयाजीराव सूर्यवंशी जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष आपल्यासोबत याच संदर्भात माहिती देण्यासाठी जोडले गेले आहेत। सर, जायकवाडी प्रकल्प यंदा 45%च भरलाय, तर यंदा पाण्याचं नियोजन नेमकं कसं असेल आणि तुमच्याकडे कायमस्वरूपी यावर काही उपाययोजना आहे का? ते मुळात प्रश्न असा आहे की समन्वय पाणी पद्धत समन्वय वाटपाचा जो पाणी न्याय ठरलेला आहे तो पाणी जायकवाडीमध्ये आलं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाची भूमिका आहे। आज नगर आणि नाशिकवाल्यांचं जे राजकीय पुढाऱ्यांचं आंदोलन चाललंय अत्यंत चुकीच्या पद्धतीने आंदोलन चालू आहे। वास्तविक जर तो विचार केला तर आज मराठवाडा अत्यंत दुष्काळाच्या तीव्र संकटाला सामना द्यावा लागणार आहे। 75% क्षेत्रावर आज पिण्याची पाण्याची समस्या तयार झालेली आहे आणि मराठवाडा हे मोसंबीचा आगार आहे आणि मराठवाडा हा काय फार मोठा ऊस उत्पादकांचं क्षेत्र नाहीये किंवा साखर कारखानदाराचं क्षेत्र नाहीये। हे जर पाणी मिळालं नाही, जायकवाडीमध्ये जर पाणी मिळालं नाही तर मराठवाड्यातील शेती पूर्णपणे उजाड होणार आहे आणि जे 5-5, 10-10 वर्षाच्या फळबागा आहेत त्यांना फेकून काढून द्यावा लागणार आहे। त्यामुळे मराठवाड्याची ही जायकवाडीचं धरण हे जीवनदायिनी आहे आणि आम्हाला जे पाणी पाहिजे ते समन्वय वाटपाच्या हक्काचं पाणी पाहिजे, तुम्हाला कोणाच्या मेहरबानीचं पाणी नकोय। मराठवाड्याच्या विरोधामध्ये किंवा जायकवाडीत पाणी सोडू नये म्हणून आज काही राजकीय लोक आंदोलन करतायत। वास्तविक पाहता मुळा धरणाच्या संदर्भामध्ये आज गडाखांचं आंदोलन चाललंय, जायकवाडीत पाणी सोडू नका, पण मुळा धरण हे अत्यंत छोटं धरण होतं। छोट्या धरणामधलं पाणी नगर एमआयडीसीला दिलं गेलं, त्यानंतर सुपा एमआयडीसीला पाणी दिलं गेलं। त्यावेळेस मी स्वतः शरद पवार मुख्यमंत्री असताना त्याला विरोध केला होता की मुळा धरणातलं पाणी तुम्ही एमआयडीसीला देऊ नका, कारण शेतीचं पाणी इंडस्ट्रीला दिलं गेल्यानंतर शेतकऱ्याचं पाणी कमी होईल। त्यानंतर त्यांनी पांढरी पोलाला एक एमआयडीसी झाली, त्याला पाणी दिलं गेलं, पण या संदर्भामध्ये राजकीय पुढारी अजिबात भांडत आहेत, त्यावेळेस गपचूप असतात। आता निवडणुका समोर डोळ्यापुढे ठेवून या सगळ्यांचं आंदोलन चालू आहे, हे सगळं राजकीय स्वार्थ चालू आहे। दुसरा प्रश्न आहे नाशिक जिल्ह्यामधून जे पाणी येतं तर नाशिक जिल्ह्यातल्या पाण्याच्या संदर्भामध्ये आता जायकवाडी धरणात आता वरच्या भागातून 8.60 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश काढण्यात आले आणि तातडीने हे आदेश अंमलबजावणी करावी असं देखील सांगितलं गेलंय। धन्यवाद सूर्यवंशीजी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। संपूर्ण राज्यात दुष्काळ असताना राज्य सरकारकडून केवळ 40 तालुक्यात दुष्काळाची घोषणा मान्य नाही असं शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी म्हटलंय। तर राज्य सरकारनं संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करून सरसकट 10,000 रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी देखील रविकांत तुपकरांनी केली आहे। सोयाबीन कापसाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, ते काही फक्त विशिष्ट तालुक्यात नाही झालं, ते सगळीकडे झालेलं आहे। त्यामुळे राज्य सरकारनं अशा पद्धतीनं फक्त विशिष्ट तालुक्यांपुरता निर्णय न घेता सर्वदूर महाराष्ट्रासाठी सरसकट नुकसान भरपाईचा निर्णय घेतला पाहिजे आणि या काळामध्ये आम्ही कर्ज भरू शकत नाही बँकांचे, त्यामुळं संपूर्ण कर्जमुक्ती केली पाहिजे आणि जे काही उत्पादन थोडं बहुत आमच्या हातात येईल
त्या सोयाबीनला प्रति क्विंटल 9,000, कापसाला प्रति क्विंटल 12,500 रुपये दर दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे। काल जो सरकारनं घाईगडबडीनं निर्णय घेतला शेतकऱ्यांसाठी हा आम्हाला मान्य नाही। आम्हाला 100% सरसकट नुकसान भरपाई पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल। गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी पावसानं बऱ्यापैकी साथ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांची स्थिती चांगली आहे। पीक कापणी प्रयोगात धानाला हेक्टरी 40 क्विंटल पर्यंत उतार आलाय, तर कमी प्रतीचा धान आता कापणीवर आला असून व्यापाऱ्यांकडून 2400 रुपये प्रति क्विंटल भाव दिला जातोय आणि याशिवाय शासकीय आधारभूत किंमत 2000 रुपये प्रति क्विंटल अशी मिळेल आणि त्यासाठी खरेदी केंद्रही लवकरच सुरू होत आहेत आणि त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जाईल असं चित्र आहे। कापणी प्रयोगाच्या माध्यमातून भाताचं काढणी करतोय तर उत्पन्न सुद्धा चांगल्या प्रकारे येत आहे। तर साधारण कुरखेडा तालुक्यामध्ये पीक कापणी प्रयोगामध्ये 40 क्विंटल प्रति हेक्टर अशा प्रकारचं उत्पन्न आढळून आलेलं आहे। तर त्याचबरोबर बाकीच्या तालुक्यामध्ये सुद्धा आता काढणीचा हंगाम निमगरव्याचा हळव्या जातीचा सुरू झालेला आहे। कापूस सुद्धा चांगल्या प्रकारे वाढीच्या अवस्थेमध्ये आहे, तर फूल आणि बोंडाच्या अवस्थेमध्ये आहे। धुळे जिल्ह्यातील मसदी गावातील राजेंद्र देवरे यांनी आपल्या शेतात 1.5 एकरावर सीताफळाची लागवड केली आहे। देवरे यांच्या विहिरीला कमी पाणी असल्यामुळे सीताफळाची त्यांनी लागवड केली आहे आणि त्यातून देवरे यांना लाखोंचं उत्पन्न होत आहे। तर रासायनिक शेती न करता देवरे यांनी सेंद्रिय शेती करत 1.5 एकरात सीताफळाची लागवड केली आहे आणि तब्बल 4 ते 5 लाखांचं सीताफळाचं उत्पन्न ते घेत आहेत। रासायनिक खतांचा न वापर करता सेंद्रिय खतावर पिकवला गेलेला सीताफळ आपण बघू शकता। मोठ्या प्रमाणावर मसदी येथील शेतकऱ्यांनी सीताफळकडे इथं कल वळलेला आपल्याला बघावस मिळत आहे। कमी पाण्यावर भरगोचं उत्पन्न घेताना इथं बळीराजा आपल्याला बघावस मिळत आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर हा जो इथला सीताफळ आहे धुळे जिल्ह्यातील मसदी गावातला हा परदेशात विक्रीसाठी जातो आणि या तब्बल 2 ते 2.5 एकरामधनं तब्बल 4 ते 5 लाखांचं उत्पन्न घेताना आपल्याला इथं शेतकरी बघावस मिळत आहे। उमाकांत हिराव, लोकशाही मराठी, धुळे। 2 एकर सीताफळ आहे, तर सीताफळ हे सेंद्रिय खत आणि शेणखतच वापरलंय त्याला। तर सीताफळ हे जास्त बाहेरच जातं बुवा आणि सुपर गोल्डन वरायटी आहे त्याची। तर ते सीताफळ बाहेर जास्त मागण्या राहते त्याला, तालुक्या जिल्ह्यापेक्षा बाहेरच्या राज्यात। सुपर गोल्डन ही वरायटी चांगल्या प्रकारे आणि बाहेरच्या राज्यात जाते ती। तर अशा प्रकारे सीताफळ चांगलं आहे आणि कमी खर्चाचं उत्पन्न आहे। तर शेतकऱ्यांनी याचं सीताफळ लागवड करावं। आणि यासोबतच बातमी बळीराजाची या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार। बातमी बळीराजाची सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी, शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।